मित्रांनो गाडी बंद पडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे आपल्या दुसऱ्या दिवसाला. दुसरा ब्लॉग. तयारी वगैरे झालेली आहे, आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता आपण निघत आहेत गुहागरच्या दिशेने. तर हे बघा आपली ही चालू. आमचा दादा आज आम्हाला सोडून चाललाय. एकच दिवस होता आमच्या सोबत, मस्त पॅकिंग रायडर होता. त्या बिलाकडून आपण आता रजा घेत आहे. साहिल, निघूया आता आपण. हा दादा आपल्यावर असणार आहे आज. नवीन 2-3 दिवस आपल्यावरच असणार आहे आणि चांगला वैतागणार पण. चला मित्रांनो, लवकर झाली का विशाल तयारी? कदम रेडी? हे त्याला बोल, अजून एक पाहिजे तर माझ्याकडे अजून एक आहे दादा, प्लास्टिक. रेडी का? काय रेडी का? हा रेडी. रेडी का? निघूया का? कुठे जायचंय? कुठे जायचं सांग आपल्याला आता. कुठे जायचंय? फिरायला. लोकेशन माहिती नाही. मित्रा रेडी का? एकदम रेडी. चला मग. ही एक्सपायर झालेली कोलगेट आहे. आमच्यातले एका पोराने वापरले. कोण? बघायचं कोण? हा काय काय झालं तर आमचा याच्याशी काही संबंध नाही. का पण काय झालं पण? ते तुला थोड्या वेळात कळेल. मला निरोप देऊया आपण. आता नाश्ता करतोय. कोकणात आल्यावर हे खाणं, हे म्हणजे घावणे खाणं, हे सूक आहे. मॅन्डेटरी आहे. काय कदम? तर आता आपण आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिर. हे बघा पाठीचे मल्लिकार्जुन मंदिर. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मल्लिकार्जुन मंदिर. हे मल्लिकार्जुन मंदिरचे 2 कुंड आहेत. हे दोघांची एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे एक भरलं तर त्याचं पाणी दुसऱ्यामध्ये शिफ्ट होतं आणि ते परत भरतं. अंदाजे हे मंदिर 1200 का 1400 का पूर्वीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं या मंदिराचं परत जीर्णोद्धार केलेलं आहे. खूप जुनं मंदिर आहे, शिवमंदिर आहे. हैदराबादमध्येही असे मल्लिकार्जुनचे मंदिर दिसायला मिळतील तुम्हाला. आणि महाराष्ट्रात मोजकेच असे मंदिर आहेत जे पाण्यात, म्हणजे पाण्यात आहेत थोडेसे. सुमारे 1400 वर्ष जुनी ती पिंड आहे शिवमंदिराची, मल्लिकार्जुन मंदिर. आणि हे मल्लिकार्जुन मंदिराचा गाभारा आहे पुढचा. ही गणपतीची मूर्ती आहे. इकडे नंदीराज विराजमान आहेत. तर बघू शकता ही शिवलिंग आहे. हे 12ही महिने पाण्यात असतं शिवलिंग. आणि सुमारे 1400 काळापासून असंच शिवलिंग आहे पाण्यात. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव.
लक्ष्मी तर आता आपण गणेश आलेलो आहे देवस्थान. दशबुधा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. हेदवी. इथे आम्ही गेल्या वेळी आलेलो माहिती आहे का रत्नागिरीला काय बोलतो? पण टाइम आपण नव्हता तुम्हाला आमच्याकडे. माझ्यासोबत यायचं हा, होतं म्हणून बरोबर. योग आला नाही तर आज तुमचा योग आला ठीक आहे? दाखवतो आपण हे दाखवतो. Yes. थांब. ठेव. हे प्रवेशद्वार आहे तिकडून जायचंय असं एकदम वरती. हा तुझा नेचर तर या मंदिराबद्दल इन्फॉर्मेशन कदम देईल तुम्हाला. कदम आणि ओमकार. हे जे मंदिर आहे पेशवेराचं मंदिर आहे. ओके. आणि मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर आपण नेहमी बघतो गणपतीच्या मूर्तीला ते 10 हात आहेत. म्हणजे दश 10 म्हणजे दश आणि भुजा म्हणजे हात. म्हणून या गणपतीचं नाव दशभुजा आहे. तर प्रत्येक हातात काय आहे तुम्हाला तिथे एक फोटो आहे तो दाखवेल मानकर ते आहे बघा. पण मांडीवर आहे ना एक लक्ष्मी आहे. अशा दोनच मूर्त्या महाराष्ट्रात आहेत. एक रायगडमध्ये जांभूळपाड्यामध्ये आणि एक इथे. अजून अशी मूर्ती मिळेल तुम्हाला ती कर्नाटकामध्ये मिळेल. पण मांडीवर अशी लक्ष्मी ठेवलेली मूर्ती अशा दोनच आहेत मला ती बघू शकतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण परत एकदा आलेलो आहे अजून एक मंदिरात. ते स्वामी समर्थांचं उत्कृष्ट असं मठ आहे. खूप दिसायला खूप सुंदर आहे. आपण जाऊन एक्सप्लोर करू. मित्रांनो, काल गुरुवारी आम्हाला जाता आलं नाही. काय भीमा थोडासा प्रॉब्लेम झाला, लेट झाला म्हणून. तर स्वामी समर्थांनी आणलंच शेवटी दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. काय झालं भीमा, समजतंय का काय? विशाल मित्रा काय झालंय? अब्बी एका मेकॅनिकल वाल्यासोबत एक कॉमर्स स्टुडंट आहे. आता गाडी हवेत उडणार मला आहे. काय वाटतंय गाडीला चावी लावली का बघ बरं. मित्रांनो, गाडी बंद पडलेली आहे. 1 2 3 दे धक्का. नाचो. आता आपण आलेलो आहे वेळणेश्वर बीचवर. हे पाठी वेळणेश्वर मंदिर आहे आणि हा समुद्र किनारा आहे. थांबा तुम्हाला दाखवतो.
फायनली आता आपण रूमवर आलेलो आहे बायपास कॉटेजेस. तर मित्रांनो आता आपण उनो खेळतो इकडे रात्री. हे तर आता आम्ही ॲस्ट्रोलॉजी शिकणार आहे, भविष्याचे काय आहे आमच्या. उनो गेला गेला विषय. 3+4 परत एकदा सीन झालाय. +2+2+2. तर मित्रांनो दिवस दुसरा एक संपलेला आहे. ॲज युजल सगळेजण थकलेले आहेत, झोपलेले आहेत. तर आज आपण घेऊया या ब्लॉगची रजा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉग घेऊन. चला.